Very important information for first year students. हॅलो गाईज, बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सावित्रीबाई फुले ॲफिलिएटेड जे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ. त्यांच्या एक्झाम फॉर्म भरण्यासाठी त्यांना कशाप्रकारे एक्झाम लॉग इन करायचा आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित कशाप्रकारे ते अकाउंट क्रिएट करायचं आहे, स्टुडंट प्रोफाईल सिस्टम कशाप्रकारे अपडेट आणि क्रिएट करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सर्वप्रथम जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी व्यवस्थित हा व्हिडिओ पाहावा आणि कुठल्याही चुकी न करता आपला एक्झाम अकाउंट क्रिएट करायचा आहे. नंतर एक्झाम फॉर्म सुरू झाल्यानंतर त्यांना फॉर्म भरायचे आहे आणि परीक्षा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे या बाबतीत संपूर्ण व्हिडिओ सविस्तरपणे मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आज आपण पाहूया कशाप्रकारे एक्झाम लॉग इन क्रिएट करायचं आहे. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अद्ययावत माहितीसाठी तुम्ही चॅनलमध्ये सहभागी व्हा. चला तर मग सुरुवात करूया. स्टुडंट प्रोफाईल सिस्टममध्ये कशा प्रकारे अकाउंट क्रिएट करायचं आहे ते बघा विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम तुम्ही unipuni.ac.in या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर इथे एक्झाम सेक्शन दिसणार. unipuni.ac.in या वेबसाईटवर गेल्यानंतर येथे तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसणार आहे. त्याच्यावरती क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन 4 नंबरची टॅब दिसणार आहे. त्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसणार आहे. कुठल्याही एका लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे शेवटी ऑप्शन आहे प्रोसीड टू ऑप्शन आहे. या लॉग इनवर क्लिक करा. या बटनावर क्लिक करा. येथे तुम्हाला पुढचे ऑप्शन्स बघायला मिळतील. बघा या ठिकाणी मी डेस्कटॉप मोड सिलेक्ट केलेला आहे. खाली स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन दिसणार आहे. येथे तुम्हाला कॉलेज आणि ॲडमिन लॉग इनचा कुठलाही संबंध नाही. तुम्ही ॲज अ स्टुडंट आहात तर तुम्हाला येथे क्रिएट स्टुडंट अकाउंट क्रिएट करायचं आहे. जे विद्यार्थी SYTवाला असतील किंवा PGला असतील त्यांचे ऑलरेडी अकाउंट असतील, पण ज्यांचे अकाउंट नाहीत त्यांनी फर्स्ट टाईम युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन केलेलं असतील तर त्यांनी इथे क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यावर जी काही मॅन्डेटरी माहिती दिलेली आहे ते माहिती फिलअप करायची आहे. जसं इथे नॅशनॅलिटी दिली आहे, तिथे इंडियन सिलेक्ट करायचं. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक इथे तुम्हाला स्टुडंट नेम दिलेला आहे. या स्टुडंट नेममध्ये इथे तुम्हाला स्टुडंट नेम विचारलेलं आहे. हे नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्कशीटमध्ये जे आहे ते मेन्शन करायचं आहे. बऱ्याच विद्यार्थी इथे चुका करतात की 12च्या रिझल्टवरती जे वेगवेगळे हे असतात ते सरनेम आधी असतं, फर्स्ट नेम मिडलमध्ये असतं आणि मिडल नेम लास्ट असतं. तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे ॲज इट इज जशीच्या तसं नेम टाकायचं आहे. तर येथे कुठलीही चुकी न करता व्यवस्थितपणे जे 12ची मार्कशीट आहे त्याप्रमाणे त्या सिक्वेन्सनी आधी सरनेम टाकायचं, नंतर फर्स्ट नेम टाकायचं, नंतर मिडल नेम टाकायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचे जे काही स्टेटमेंट मार्कशीट असतात त्याप्रमाणेच ते नेम येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित नाव तिथे टाकून घ्यायचं. नाव टाकल्यानंतर व्यवस्थित पुढे प्रोसीड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मेल ID टाका, मोबाईल नंबर टाका, नंतर व्हेरीफाय ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर क्लिक करा. ओके, आपण ते क्लिक करू आणि पुढे जाऊया.
बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण इथे मोबाईल नंबर आणि मेल आय डी टाकतो, येथे तुम्हाला सक्सेस येईल. ईमेल OTP अँड मोबाईल OTP हॅज बीन युअर सक्सेसफुल सेंड टू युअर मोबाईल नंबर. या बटनावर क्लिक करा, प्रोसीड बटनावरती, आणि ईमेल आय डीचा OTP आणि मोबाईल नंबरचा इथे OTP टाकायचा आहे आणि नवीन पासवर्ड रिसेट करा. या ठिकाणी तुम्हाला चूज पासवर्ड कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. 6 डिजिटचा कुठलाही तुम्ही इथे पासवर्ड तुम्ही कन्फर्म करू शकता. बघा इथे कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा तुम्हाला इथे भरायचा आहे. ओके, एवढी प्रोसेस करायची आणि इथे क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करून तुमचं क्रिएट अकाउंट सक्सेसफुली होऊन जाईल. हे प्रोसेस करायची. हे प्रोसेस झाल्यानंतर बघा तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण इथे मेल आय डी, मोबाईल नंबरचा OTP आणि न्यू पासवर्ड, चूज पासवर्ड वगैरे वगैरे हे व्यवस्थित माहिती भरतो, येथे तुम्हाला अकाउंट क्रिएट सक्सेसफुली असा मेसेज येतो. त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, गो टू लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. सो गो टू लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन बाय सांगितलं, तर इथे तुम्हाला मेल आय डी आणि मोबाईल नंबर जो मेन्शन केलेला आहे तेच इथे तुम्हाला कुठलाही टाकायचा आहे. शक्यतो मोबाईल नंबर करा किंवा ईमेल आय डी करू शकता. ईमेल आय डी टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. तर अशा प्रकारे ते तुम्हाला करायचं आहे. लॉग इन कशा पद्धतीने अकाउंट क्रिएट करायचं आहे, तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड कशा प्रकारे क्रिएट करता येईल, या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. याच्या पुढच्या माहितीसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे पुढील जे काही एक्झाम फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ती तुम्हाला माहिती व्यवस्थितपणे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. ते आपण पुढे पाहूया. आता एवढीच प्रोसेस तुम्हाला समजली असेल अशी मी आशा बाळगतो आणि एंड करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे लॉग इन केल्यानंतर ते एक्झाम फॉर्म भरता येईल. थोडंसं मी तुम्हाला इथे सांगतो. बाकीची माहिती हे अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर दिसणार आहे. कोर्स एनरोलमेंट यामध्ये जाऊन तुम्हाला तुमची पुढची माहिती भरायची आहे. सो या पद्धतीने हे अकाउंट तुम्ही काय करू शकता, क्रिएट करू शकता आणि अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुमचा परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरू शकता. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण क्रिएट अकाउंट करायचं आहे जेणेकरून कुठलाही परीक्षेचा फॉर्म तुम्हाला लवकर भरता येईल. सो असंच नवनवीन माहितीसाठी पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला पॉवर ऑफ यूथला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. काही तुम्हाला कमेंट्स असतील, काही डाऊट्स असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. टेक केअर. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.